خوش فصله يا اخي تفوز والله خوش رقصه يا اخي دوس عندي خوش فصله يا اخي تفوز والله خوش رقصه. عندي لك رقصه قويه يا الحبيب اسمها الصبوحه خطبها نصيب مد يدك كنا بتعطيها كف وهز شتفك هيل خليك شديد. عطني رقصه الفريسه زيد عليها شوي عندي بيزه حق المحتر اللي نعرفه صيده سويلي وقفه دانا هيبه عيل سوي رقصه بياض يبلي واحد كرك يلا بياض طق سيارة بوليس يلا سولي رقصة ثانية رقصة البطريق ولا ستة في مان. يا اخي دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة يا اخي دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة. حلو زين مكانه حلو ديكوريشن ماله حلو سولي رقصة المارشميلو ربعناها فوق كله كامل كيلو رفيجك طايح كتفه كان يهزه هز جاي من زامه والليل مويش في عبوري يا ودل لان احنا شايلين هالليله يوبا شيل. اقول عطني رقصه طقلي صرناي اقول عطني رقصه كلمه تاي اقول سوي رقصه هلو جودباي زيد لي شكر وايد وانا اشرب لي شاي. يا اخي دوس عندي خوش فصله يا اخي تفوز والله خوش رقصه يا اخي دوس عندي خوش فصله يا اخي تفوز والله خوش رقصه يا اخي دوس عندي خوش फसला ياخي تفوز والله خوش رقصة ياخي دوस عندي خوش فصلة ياخي تفوز والله خوش रक्सा. अनेक हक्क अधिकार मिळवून दिले असे विश्वविधाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण आजच्या दिनी झालं आणि आजचा हा दिवस तुम्ही आम्ही सर्व भारतवासी कधीच विसरू शकणार नाही. आणि म्हणून भारतातील प्रत्येक नागरिकानं मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो भारतातील प्रत्येक नागरिकानं आज या महामानवाच्या चरणी नतमस्तक झालंच पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं दरवर्षी इतका मोठा भव्य विचार मंच आणि या ठिकाणी महाराष्ट्रातून नव्हे तर भारतातून अनेक कलावंत आपापल्या परीनं प्रबोधन करतात त्यांची गीतं गातात आणि त्या कवींचं नाव आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतात. आणि म्हणून या रिपब्लिकन सेनेच्या तुम्हा सर्वांच्या आदरणीय काळजात असलेले आम्हा कलावंतांचे प्रेरणास्थान कारण ज्यांनी कलावंतांना हा विचार मंच दरवर्षी देतातच आणि अनेक कार्यक्रम देतात त्यामुळे आम्ही सर्व कलावंत ऋणी आहोत. तुम्हा सर्वांचे या ठिकाणी बसलेले आदरणीय नेते आनंदराज यशवंतराव आंबेडकर आणि या रिपब्लिकन सेनेच्या वतीने आम्ही सर्व कलावंत आज या रिपब्लिकन सेनेचे ऋणी आहोत की आम्हाला आमची कला सादर करण्याची संधी तुमच्यापर्यंत पोहोचण्याची संधी दिली जाते. आणि म्हणून मी एक बहुजन समाजातून आलेली सामान्य महिला आज या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या मनीषाताई आंबेडकर त्याचबरोबर आमचे साहिल साहेब आणि सर्वच रिपब्लिकन सेनेचे माझे सर्व पदाधिकारी या ठिकाणी गेल्या 24 नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी मंदिर दादर या ठिकाणी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने एक कार्यक्रम झाला भव्य दिव्य आणि वी द पीपल अर्थातच भारतीय संविधानाची गौरवगाथा हा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी सादर केला. खरं तर संविधानाला अनुसरून तो कार्यक्रम होता आणि म्हणून या ठिकाणी त्यातलंच एक गीत आपल्या समोर सादर करणार आहे माझे मित्र कवी शाहीर लोखंडे. आणि या गीताची सुरुवात ज्यांच्यामुळे मी महाराष्ट्रच नाही भारताच्या कानाकोपऱ्यात नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं माझ्या आयुष्यामध्ये परिवर्तन झालं आणि एक गुरव पुजारी या समाजातून आलेली सामान्य कलावंत मी एक सामान्य महिला तुमच्यासारखीच कोणी मोठी कलावंत नाही अजून खूप काही शिकायचं आहे. या ठिकाणी सर्व दिग्गज बसलेले आहेत माझे कवी गायक आहेत या ठिकाणी आमचे चंद्रकांत दादा आहेत आणि म्हणून यांच्याकडून मला खूप काही शिकायचं आहे. पण मी एक गुरव पुजारी या समाजातून आलेली सामान्य महिला ओबीसी समाजातून आलेली मी थोडक्यात 2 मिनिटात सांगते माझ्याविषयी कारण तुम्हाला ओळख हवी आहे. या गुरव पुजारी या ओबीसी समाजातून आलेली सामान्य कलावंत जेव्हा भारताचे सुप्रसिद्ध संगीतकार जॉलीदादा मोरे यांच्या समवेत या शाहिरीचे कार्यक्रम करत असताना भारतीय महापुरुषांच्या विचारधारेवर शाहिरी जलसा हा कार्यक्रम करत असताना मलाच कळलं नाही की माझ्यामध्ये कधी परिवर्तन झालं आणि मी माझ्या घरातील सर्व देव देवारे सगळ्या देवी देवता या सगळ्या 25 ऑक्टोबर 2020 ला मी याच शिवाजी पार्कात विसर्जित केल्या आणि
एक घोषणा केली होती 4 डिसेंबर 2020 लाच BIT चाळ परेल, ज्या ठिकाणी तुम्हा सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर आजही आहे. दुसऱ्या माळ्यावर चाळ क्रमांक 1, दुसऱ्या माळ्यावर 50 आणि 51 नंबरची रूम आहे. एक रमाईच्या स्वयंपाकाची खोली आणि दुसरी अभ्यासाची खोली. त्याच ठिकाणी दर डिसेंबर 4 तारखेला अभिवादन सभा होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेरणा समितीकडून. आणि मग मी त्या ठिकाणी घोषणा केली होती की माझा हिंदू धर्मात जन्म झाला. तुम्हाला माहिती आहे 13 ऑक्टोबर 1935 ला बाबासाहेबांनी घोषणा केली. कुठे केली होती? येवल्याला केली होती. आणि मी या ठिकाणी केली की मी सुद्धा असंच काहीतरी म्हणाले की माझा जन्म हा हिंदू धर्मात झालेला आहे, माझ्या हाती नव्हतं, पण माझा मृत्यू मात्र बुद्ध धम्मात व्हावा हे माझ्या हाती होतं. आणि मग त्या 5 ऑक्टोबर 2022 रोजी नागपूरच्या पवित्र दीक्षा स्थानी मी माझ्यासोबत 5000 OBC बंधू भगिनींना घेऊन, माझा लहान मुलगा अभिषेक पाटीलला घेऊन मी त्या ठिकाणी विज्ञानवादी बुद्ध धम्माचा स्वीकार केला. आणि आता शेवटच्या श्वासापर्यंत या विज्ञानवादी धम्माचा प्रचार आणि प्रसार अखंड जगभर करायचा आहे. आणि म्हणून सांगतेय की ओबीसी 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 म्हणजे आहे तरी काय, तर ओबीसी म्हणजे ओरिजिनल बुद्धिस्ट कम्युनिटी. आणि म्हणून मी काही मोठं काम केलेलं नाही हो, तर मी माझ्या घरात परत घर वापसी केलेली आहे, कारण हा भारत पहिला बौद्धमयच होता. आणि म्हणून या ठिकाणी शाहीर लोखंडेंचं गीत गाते. अनेक कलावंत या ठिकाणी आहेत, पण मला दुपारी आमचे भगवान दादा आहेत, माझा आशिष भाऊ आहे, या ठिकाणी आमचे जोशीबाई आहेत, अनेक जण आहेत. ताई तुम्हाला यायचं इथेच अडवलं आणि म्हणून घरी जाता जाता या ठिकाणी आलोय. आम्ही नुकतंच भारतीय बौद्ध महासभेच्या स्टेजवरून या ठिकाणी पोहोचलोय आणि हे गीत आपल्यासमोर सादर करतेय. शाहीर कवी लोखंडे यांना आणि जॉलीदादांना मानाचा मुजरा करते. आणि पुन्हा पुन्हा आमचे आदरणीय आनंदराज साहेबांचं सुद्धा आभार मानते की या ठिकाणी आम्हाला अगदी महाराष्ट्रभर नाही तर भारतभर पोहोचवत आहेत. आणि त्यांनाही गीत गायनाची खूप प्रचंड आवड आहे. आम्हा कलावंतांवर नितांत प्रेम आहे साहेबांचं. आणि म्हणून हे गीत आपल्यासाठी सादर करते. मंडळी, आपल्या भारतामध्ये हजारो वर्ष स्त्री ही गुलामच होती. मग ती स्त्री हिंदू असो, मुस्लिम असो, सवर्ण असो, ख्रिश्चन असो, कोण्याही जाती धर्माची, ब्राह्मण असो, तिला कसलाही हक्क अधिकार नव्हता. शिक्षण तर कोसो दूर होतं. आणि अशा वेळेला या भारतीय नारीला गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी 1 जानेवारी सन 1848 ला पुण्यामध्ये शाळेचा पहिला दरवाजा उघडला राष्ट्रपिता क्रांतिबा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेने. आणि मग याच ज्ञानाच्या मंदिरात समतेचा हक्क देणारा घटनेचा सुवर्ण कलश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला. आणि मग शर्वरी गोखले कलेक्टर झाल्या, सुजाता मनोहर वैद्य शासनाच्या ज्येष्ठ सचिव झाल्या, मालती तांबे यांना वैद्य शासनाचा ज्येष्ठ पुरस्कार मिळाला, किरण बेदींना मॅगसेस अवॉर्ड मिळाला. आणि म्हणून काल नारीला होती छळत म्हणून नीती आणि आज भीमामुळे ती होती राष्ट्रपती. काल फुकीत होती चूल तिच्या काकेला होतं मूल, माझ्या भीमानं हे केलं नारी जीवनाचं सोनं झालं. दोरी पाळण्याची काल होती तिच्या हाती आणि आज भीमामुळे ती होती राष्ट्रपती, या देशाची होती राष्ट्रपती. आणि म्हणूनच या ठिकाणी हे गीत सादर करते. आणि हे गीत जे आहे ते आरक्षणावर आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणावर वादळ घोंगावते आणि म्हणून त्या भावासाठी हे माझं गीत आहे, त्याला समजून सांगण्यासाठी. शब्दाकडे लक्ष द्या. अरे माझ्या मराठा ओबीसी भावा, आता तरी ओळख त्या मनुवाद्याचा कावा. अरे स्वतःच्या धडावर स्वतःच मस्तक ठेव आणि नको वाजू त्या गुलामीचा बेसुरा पावा. आणि मग तुझ्या डोक्यात कसं काही येईना, त्या माझ्या भावाच्या, अरे तुझ्या डोक्यात कसं काही येईना येईना येईना. आणि म्हणून सांगते, आधी बघू वाचून रे वाचून भीमाची घटना, बघू वाचून रे वाचून भीमाची घटना, बघू वाचून रे वाचून भीमाची घटना, बघू वाचून रे वाचून भीमाची घटना. तुझ्या डोक्यात कसं काही येईना, तुझ्या डोक्यात कसं काही येईना येईना येईना. बघू वाचून रे वाचून भीमाची घटना, बघू वाचून रे वाचून भीमाची
अरे बघ वाचून रे वाचून. मोर्चा आंदोलन करताना स्टेजवर फक्त शिवरायांचा फोटो. अरे या भारताचं संविधान लिहिलं कोणी, घटना लिहिली कोणी, त्याची तुला इस्तर पडलाय. संविधानाची निर्मिती आणि या आरक्षणाची निर्मिती करणारे राजश्री शाहू महाराज, त्यांचाही तुला इस्तर पडलाय. आणि म्हणूनच तुला सांगते रे माझे भावा, टीव्ही मोबाईल युट्यूब बघणी असं मागू नको येड्यावानी येड्यावानी. माझ्या भीमाची याद तुला होईना, माझ्या भीमाची याद तुला होईना होईना होईना. आणि म्हणून आधी बघू वाचून रे वाचून. जीती हूँ मैं तेरा नाम लेकर, मरकर भी मेरा यही हाल होगा. कफन उठा कर देख लेना मेरे भाई, मेरा कफन उठा कर देख लेना. लबों पर मेरा जय भीम का ही नाम होगा, लबों पर जय भीम का ही नाम. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच साहेब. थँक्यू सो मच. इंस्टाला फॉलो करा. चला चला या ठिकाणी महापुरुषांच्या प्रतिमेला